मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। स्पॉट ॲडमिशनचा दिवस आता जवळच आलेला आहे। तर स्पॉट ॲडमिशनसाठी सुरुवातीला तुम्हाला जागा किती आहेत, कुठे कोणत्या आयटीआयला शिल्लक आहेत हे बघायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट डाउनलोड करणं गरजेचं आहे। तो कशा प्रकारे डाउनलोड करायचा हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। मग तुमच्या पसंतीचे ट्रेड किंवा कोणकोणत्या जागा शिल्लक कोणकोणत्या आयटीआयला आहेत, वेकंट आहेत हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। मग इलेक्ट्रिशियन असो, मोटर मेकॅनिक असो, ड्राफ्ट्समॅन मेकॅनिक असो, डिझेल मेकॅनिक, आरएसी, इतर सर्व जे काही ट्रेड आहेत त्यांची डिटेल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी केंद्रीय समुपदेशन फेरी म्हणजेच त्याला आपण एक प्रकारचं नाव दिलं स्पॉट ॲडमिशन। तर संस्थास्तरीय फेरी जी आहे किंवा या ठिकाणी प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं। आता तारीख आहे 22 ऑगस्टला तुम्हाला काय करायचं आहे, अटेंडन्स करायचं आहे, म्हणजे मार्क अटेंडन्स। त्याच्यासाठी आपण बऱ्यापैकी सोय करून दिलेली आहे। कशा प्रकारे मार्क अटेंडन्स केलं जाईल त्याचा व्हिडिओ खाली लिंक देत आहे, त्याच्यावर मिळणारच आहे, समोर त्या ठिकाणी मिळून जाईल। तर तुम्हाला 22 ऑगस्टला किंवा 23 ऑगस्टला हजेरी लावायची आहे। एक ऑनलाईन हजेरी आपण त्याला म्हणतो, ऑनलाईन हजेरी ही 22 तारीखलाच म्हणजेच उद्याच त्या ठिकाणी। आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे या ठिकाणी महत्त्वाची 25 तारीख, 26 ऑगस्ट विसरून जा, 25 तारीखलाच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला जायचं आहे। कारण 26 तारीखला जागा शिल्लक शक्यतो राहत नाहीत, पण 25 तारीखला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे। आता याच्यासाठी तुम्हाला मार्क अटेंडन्स करण्यापूर्वी कोणत्या आयटीआयमध्ये किती जागा शिल्लक आहेत त्याला आपण म्हणतो वेकंट सीट रिपोर्ट। तर वेकंट सीट रिपोर्ट बघण्यासाठी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। आता कालपर्यंत वेकंट सीट रिपोर्ट या ठिकाणी लॉक केलेले होते। तर लॉग इन केल्यानंतर इथे 3 लाईनवर जा। इथे 3 लाईनवर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे। रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जा। इथे तुमचं डिटेल टाका, जो काही तुमचा 2025 05A 06A 07A जो काय नंबर आहे तो टाका, पासवर्ड द्या आणि तुम्ही लॉग इन करून घ्या। फॉरगॉट पासवर्डसुद्धा करू शकता। जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला डिटेल मिळून जाते। आता त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पेज अशा प्रकारे दिसतो आहे, ऑप्शन पेंडिंग दिसतं, हे विसरून जा। आता पुढे तुम्हाला परत एकदा इथे वरती 3 लाईनमध्ये जायचं आहे। इथे वरती 3 लाईनमध्ये जायचं आहे। 3 लाईनमध्ये गेल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये शेवटी बघा वेकंट सीट रिपोर्ट, या वेकंट सीट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली वेकंट सीट रिपोर्टमध्ये सीट दिसते आहे। तर यामध्ये इन्स्टिट्यूट टाईप गव्हर्नमेंट, नंतर कोणतीही संस्था तुम्हाला पाहिजे आहे। आता समजा मुंबई सिटी घेतो आहे मी, त्यानंतर तालुका घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही इन्स्टिट्यूट टाईपमध्ये संस्थेचा प्रकार गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जी तुम्हाला हवी असेल ती, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही बघता आहात आयटीआय करण्यासाठी जागा ती, त्यानंतर संस्था येतील। आता ह्या संस्था लॉक केल्या होत्या याच्यापूर्वी, तर इथे ओपन केले आहेत। तर मुंबई 11 आहे, लोअर परेल आहे, मुंबई 1 आहे, दादर आहे, मायनॉरिटी आहे। तर प्रत्येक आयटीआयला किती वेकंट आहे ते तुम्ही इथे सर्च करू शकता। इथे सर्च केल्यानंतर खाली जाऊन PDF डाउनलोड करायची। तर शेवटी इथे प्रिंट रिपोर्टमध्ये तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट मिळणार आहे। तर इथे बघा पूर्ण वेकंट जागा जेवढ्या आहेत त्या मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या होत्या। तर इथे प्रत्येक ट्रेडला जागा व्यवस्थितरित्या शेवटी इथे शेवटचा जो कॉलम आहे तो वेकंट सीट आहे आणि तो तुम्हाला डिटेल दिसतो आहे। एकूण जागा इथे आता मुंबई 11ला 746 जागा शिल्लक आहेत, म्हणजेच बऱ्यापैकी ॲडमिशन तुम्हाला इथे मिळून जाईल। तुम्हाला जर मुंबई 11साठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर उद्या तुम्ही या ठिकाणी मार्क अटेंडन्स करायला विसरू नका। व्हिडिओ देणार आहे मार्क अटेंडन्स कसं करायचं। आता पुढचा आपण एखादा आयटीआय बघू। त्यानंतर आता इथे आपण मुंबई 11 घेतल्यानंतर पुढचा आयटीआय बघू। इथे पुढचे आयटीआय घेण्यासाठी तुम्हाला परत एकदा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। आता समजा मुंबई सब अर्बन बघू। तर सब अर्बन म्हणजेच इथे सब अर्बनमध्ये बरेच तालुके दाखवत आहेत। तर कुर्ला, आता मुलुंडला बघायचं असेल तर या ठिकाणी संस्था सिलेक्ट केली, यामध्ये SCP चेंबूर आहे, मुलुंड आहे। तर बरेच विद्यार्थी मुलुंडसाठी इच्छुक आहेत, तर मुलुंडमध्ये क्लिक केल्यानंतर इथे सुद्धा आपण
वेकन्सी रिपोर्ट शेवटी प्रिंटमध्ये जाऊन बघू शकतो. किती जागा शिल्लक आहेत आपल्या त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजल्या जातात. तर शेवटी तुम्हाला प्रत्येक ट्रेड वाईज, आता इथे ट्रेड दिला आहे, समजा बरेच विद्यार्थी इलेक्ट्रिशियनसाठी प्रिपेअर करतात, तिथे 2च जागा या ठिकाणी शिल्लक आहेत. मुंबई 11ला या ठिकाणी 12 जागा शिल्लक होत्या आणि मुलुंडला या ठिकाणी 2 जागा शिल्लक आहेत. अशा एकूण मुलुंडला जर बघितल्या तर शेवटी 268 जागा जवळजवळ शिल्लक आहेत. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक ITIला अशा जागा शिल्लक दिसणार आहेत. असे तुम्ही वेकन्सी रिपोर्ट डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जागांचा तपशील समजेल आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पसंतीचे ट्रेड घेण्यासाठी हजर राहू शकता, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि उद्याच मार्क अटेंडन्स करायचं आहे, ऑनलाईन मार्क अटेंडन्स करायचं आहे, त्याचा व्हिडिओ सोबत देत आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. धन्यवाद.